नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर या फील्ड कोकण चॅनलने सबस्क्रायबरना कोकणातली ऐतिहासिक प्लेसेस, बीचेस, गडकिल्ले, मंदिरे या सर्वांची माहिती दिलीच आहे। पण त्याचबरोबर या कोकण मातीने कलाकार असू दे किंवा मोठे साहित्यिक असू दे, असे खूप सारे रत्न या महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत। आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मालकुण या गावी, म्हणजेच कवी केशवसूत यांच्या जन्मगावी। मालकुण हे कोकणातील एक छोटेसे निवांत गाव। श्री गणेशाच्या अस्तित्वामुळे विख्यात असलेल्या गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। या ठिकाणी आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे आणि वळल्यानंतर आपल्याला इथे एक शाळा मिळते आणि शाळेतल्या मुलांची आता मधली सुट्टी झाली आहे, पोषण आहारसाठी जात आहेत। या मुलांकडे बघून थोड्या वेळासाठी हे मन शाळेच्या आठवणींमध्ये गेले। तर आता आपण केशवसूत स्मारक मालकुण म्हणजे केशवसूतांच्या जन्मठिकाणी पोहोचलो आहोत। गर्द हिरव्या झाडीत रमणीय सागर किनाऱ्यावर हे गाव वसलेलं आहे। लाल मातीच्या पायवाटा, कौलारू, आतिथ्यशील घरे आणि तेथील सुसंस्कृत ग्रामस्थ। या मालकुण गावाला निसर्गरम्यतेचा जसा वारसा लाभला आहे, तसाच एका थोर मराठी कवीच्या जन्माचा आहे। आधुनिक मराठी कवितेचे जनक असे सार्थपणे म्हटले जाते ते कविवर्य केशवसूत तथा कृष्णाजी केशव दामले या गावात जन्मले। जाणत्या वयात त्यांनी उदरनिर्वाहासाठी शिक्षकी पेशा पत्करला, परंतु त्यांच्या आत्म्याची ओढ फक्त कवितेकडेच होती। कविता हेच त्यांनी आयुष्यभर आपले इतिकर्तव्य मानले। केशवसूतांच्या घरासमोरील ही दीपमाळ आणि या 2 दीपमाळ्यांच्या मध्ये हे सुंदर असे तुळशी वृंदावन एकदमच खुलून दिसते। ही आहे कविवर्य केशवसूत यांची जन्मखोली। फक्त 39 वर्षाचे अल्प आयुष्य लाभलेल्या केशवसूतांनी संबंध हयातीत उण्यापुऱ्या फक्त 132 कविता लिहिल्या, परंतु गुणवत्तेने या अल्पसंख्येमध्ये महासागराची उत्तुंगता होती आणि अथांग आकाशाची गहनता होती। लौकिक जीवनामध्ये केशवसूतांनी दुर्दैवाने अनेक आघात सोसले। दारिद्र्य आणि एकाकीपण तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता, परंतु त्यांचा स्वाभिमान प्रखर होता, आत्मविश्वास जबर होता। त्यांची दुर्मुखलेली मुद्रा पाहून शाळेमध्ये एका शिक्षकाने त्यांना दुर्मुखलेला म्हटले, तेव्हा ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, माझ्या दुर्मुखलेल्या मुखामधुनी या चालावयाच्या पुढे आहे सुंदर तो सदा सर्वाग्निष्ण चोहीकडे। तुम्ही नाहीतर सुदादी तुमचे धातील तो प्राशुनी, कोणीही पुसणार नाही कवी तो होता कसा आणि। आज खरोखरच मराठी साहित्य रसिकांच्या अनेक पिढ्या केशवसूतांच्या कवितेचा सर्वाग्निष्ण प्राशन करून संतुष्ट होताना दिसत आहेत। एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन जिमी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सारी गगने, दीर्घतीच्या त्या किंकाळीने। 100 वर्षापूर्वी केशवसूतांच्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती आणि देशामध्ये रूढी, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता यांचे समाजाला ग्रहण लागले होते। कवी केशवसूत हे काळाच्या पडद्यात नजर पोचलेले द्रष्टे कवी होते आणि बंडखोरी त्यांच्या रोमारोमात भिनलेली होती। आपल्या कवितांमधून त्यांनी रूढींविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध अतिशय तळमळीने आवाज उठवला।
अशी सामाजिक क्रांतीची गाणी गाताना त्यांनी त्या काळात जी निर्भयता, जी समाजनिष्ठा आणि देशप्रेम व्यक्त केले त्याला तोड नव्हती. 28 मार्च 1893 रोजी लिहिलेल्या तुतारी या कवितेमध्ये ते लिहितात, अशी तुतारी द्या मज लागुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एका ठाई ठाका, सावध ऐका फुडल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवुनी, एक तुतारी द्या मज आणुनी. प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेदा. विक्रम काही करा चला तर, हल्ला करण्या या दंभावर, या बंडावर, शूरांनु या त्वरा करारे, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही फिरवारे, तुतारीच्या या सुराबरोबर. थंड गोळ्यासारख्या पडलेल्या रूढीग्रस्त समाजाला चेतना देण्याचे, मंत्रवत आवाहन करण्याचे कार्य केशवसुतांनी आपल्या कवितेतून सातत्याने केले आहे. नवा शिपाई या कवितेमध्ये केशवसूत आत्यंतिक आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने, पौरुषयुक्त शब्दात म्हणतात, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतितकीचे आखंडिती प्रदेश साकल्याचा. तर आता आपण कवी केशवसूत यांचा जीवनपट जाणून घेऊया. तर 15 मार्च 1866 रोजी जन्म मालकुण म्हणजे याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 1881 म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि मराठी शिक्षण खेड येथे झाले. नंतर 1882 बडोद्यास ते इंग्रजी शिक्षणासाठी गेले. मग 1883 मध्ये शिक्षणासाठी वर्धा व नागपूर येथे ते गेले. 1884 मध्ये शिक्षणासाठी पुण्यात प्रथम सरकारी हायस्कूलमध्ये व नंतर इंग्रजी हायस्कूलमध्ये ते गेले. 1889 या साली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1890 मध्ये खेडमध्ये त्यांचं वास्तव्य होते आणि मग 1890 ते 1892 या सुमारास मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी नोकऱ्या, सावंतवाडीस नोकरी, भडगाव, खानदेश येथे नोकरी त्यांनी केली. 1901 मध्ये फैजपूर येथे एव्ही स्कूलमध्ये ते मुख्याध्यापक होते आणि 1904 धारवाड येथे सरकारी हायस्कूलमध्ये ते मराठीचे शिक्षक होते. 1905 साली हुबळी येथे प्लेगच्या साथीने वयाच्या 39व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि 7-8 दिवसातच त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. केशवसुतांच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनीच म्हणजेच जून 1921 यावेळी त्यांचे कनिष्ठ बंधू श्री सीताराम केशव दामले यांनी केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध केल्या. तर या ठिकाणी एक ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका यांचाही समावेश आहे. वाङ्मयाचा अभ्यास, संशोधन करणाऱ्या इच्छुकांसाठी त्यांना वाजवी दरात विशिष्ट काळ निवास करता यावा यासाठी सुसज्ज खोल्याही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जवळचाच खुला रंगमंच व सांस्कृतिक हॉल विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कार्यक्रमांसाठी उपयोगात आणला जातो. कोकण मराठी साहित्य परिषदने जेव्हा केशवसुतांचे मूर्त स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला तेव्हा ते जन्मघर व लगतची एक जमीन मालकुण एज्युकेशन सोसायटीने कोकण मराठी साहित्य परिषदेला विनामूल्य देऊ केली. त्याच जमिनीवर आज एक भव्य देखणे व लोकोपयोगी स्मारक उभे राहिले आहे. शेजारीच केशवसूत जेथे जन्मले ते जुने कौलारू घरही आहे, ते आताच आपण पाहिलं. या ठिकाणी केशवसूत्तर महत्त्वाच्या मराठी कवितांचे आधुनिक मराठी काव्यसंपदा दालन आहे. केशवसूत्तर मराठी कवींची छायाचित्रे व त्यांचा अल्पपरिचयही या काव्यदालनामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 8 मे 1994 रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले. त्यांनी केशवसूत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असे म्हणून
मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे असे आपल्या उद्घाटनपर भाषणात गौरवाने म्हटले आहे. कोकणच्या सहलीमध्ये तसेच गणपतीपुळे येथे श्री गणेशाला भेट देताना मालगुंड येथील या सरस्वती पुत्राच्या स्मृतीला वंदन करण्यास विसरू नका. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा.